गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली। आज संडे स्पेशल फिशचा बेत आहे। तर फिश क्लीन करून त्याला हळद मीठ लावून ठेवलंय। हे रश्श्यासाठी, हे फ्रायसाठी। रावस फिश आहे। तर रश्श्याला फोडणी देते। ते कांदा फ्रायला टाकलाय। इथे वाटण करून घेतलंय। आलं लसूण खोबरं कोथिंबीर थोडंसं मिरं दालचिनी आणि त्रिफळा घातलाय। फिश असल्यामुळे त्रिफळा घातल्यानंतर फिशला छान चव येते। तर फोडणी घातल्यावर दाखवते। इथे खोबऱ्याचं वाटण घालून घेतलंय। छान परतून घ्यायचं त्याला तेल सुटेपर्यंत। त्यानंतर त्याच्यात तिखट टाकायचं। तिखट धनेपूड थोडासा गरम मसाला टाकायचा आणि छान फ्राय करून घ्यायचं। छान मी फ्राय करून घेते। तिखट वगैरे गरम मसाला धनेपूड घालून मग तुम्हाला दाखवते, कारण मला एका हाताने मोबाईल करता येईना। जे बघा छान असा मसाला मी भाजून घेतलाय। इथे सगळं टाकून हळद मीठ धनेपूड गरम मसाला वगैरे सगळंच टाकलेला। छान वगैरे तेल सुटलेलं। थोडंसं करपेल म्हणून पाणी पण टाकलं होतं। पाणी टाकून आपल्याला जितका रस्सा हवा तितकं पाणी वाढवायचं। पाण्याला रस्स्याला चांगली उकळी द्यायची। त्यानंतर त्यात फिश टाकते। एक जण मसाला भाजतात त्यावेळेस टाकतात, मी तसं करत नाही कारण फिश खूप शिजतात मग फुटतात। थोडं मी पाणी घातलं तरी कशी सुटली बघा मस्त असं। मसाला छान भाजला की तरी छान येते। मला एवढा पाहिजे पातळ आमच्या पिठात म्हणून। तुम्हाला जेवढा घट्ट पाहिजे असेल तर घट्ट करू शकता। आता हे छान असं मसाला छान उकळू द्यायचा। त्यानंतर हे रावस फिश टाकणार जे रस्स्यासाठी बाजूला काढून ठेवले आणि ह्याचे फ्राय करायचे। ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केला। हे फ्राय साठी आणि त्याच्यामध्ये काश्मीरी चिली पावडर आणि आमचा घरचा तिखट मसाला नंतर तिखट जास्त खातात त्यामुळे टाकते जास्त। तुमच्यात कसं खातात तसं टाका। हळद थोडीशी मीठ चवीनुसार, कारण अगोदर पण मॅरिनेटसाठी लावून ठेवलंय मीठ। आणि हा लिंबू पिळणार अर्धा। मस्त शेव पेस्ट करून घेतले। तर आता ह्या फ्राय फिशला लावून घेणार। इथं मस्त असं फिश ची करी झाली तयार। फिश पण टाकले होते मी, शिजलेत। फिश करी रेडी झाली। इथे बघा फ्रायला सगळा मसाला लावून ठेवलाय। इथं जरासं रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून फ्राय करूया। इथे बघा फिश करी तयार आहे। फिश पण टाकले होते मी, रेडी झाले। त्याच्यामध्ये आमसूल पण टाकलेत, फिश पण शिजलेत। इथं फ्रायला तयारी करून घेतलेत बघा। आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, त्यात तिखट वगैरे तुम्हाला दाखवलं ते सगळं लावून घेतलं। इथं रवा तांदळाचं पीठ थोडंसं तिखट हळद मीठ घातले। ह्याच्यात हे लावून फ्राय करून घेऊया। तर फ्राय झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते।
ह्याच्यात मिक्स करायचं असं छान कोटिंग, दोन्ही बाजूला व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे म्हणजे मसाला जो आतला लावलेला तो चिपकत नाही खाली. तवा ठेवलाय हा फक्त आम्ही फिश फ्रायलाच वापरतो. तर ते फ्रायला टाकून द्यायचं. हे असे तर सगळे टाकून घेते. टाकून घेतले एवढे राहिले त्यातून फ्राय करायचे. तर दोन्ही साईडने छान कुरकुरीत फ्राय करून घ्यायचं. 2-3 मिनिटांसाठी ओपन ठेवलं होतं म्हणजे वाफेवर पण आजपर्यंत शिकतात म्हणून. फ्राय करून छान असे फ्राय झाले. दुसऱ्या बाजूने फ्राय करणार आणि काढणार ते सगळे करून घ्यायचे. मस्त असे कुरकुरीत फिश फ्राय तयार आहे. मी असे डाळीमध्ये काढून घेते. खाली असं त्यापासून तेल खाली छोटे छोटे असे मिळतात आणि फिश कुरकुरीत राहतात, मोकळत नाही. ते पण टाकले काही करी झाले, राईस झाले, चपाती पण झाले. तर फिशची रेसिपी तयार झाली. माझा वरुस तर सिया बघा कशा अंगणात खेळायला लागले. मस्त अशी खेळत होती सगळ्यापर्यंत. थांब. Chia. No. बटन दाबतेस हे बघ. लाईटर दाब आहे ते गोल गोल फिरायला त्यावर. हे बघ किटिक 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 किटिक. अरे इकडे बघ. Chia. Hey, what? Ui. Maggie आली. चिची काय करायलास?
तिथंच बसलंय गोल फिरायला. मॅगी आली मॅगी आली. सर्दी झाल्या. जल्दी 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 जल्दी. नको टोप टोप नको. गेली मॅगी गेली मॅगी गेली मॅगी गेली. चका 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 चका. बघ. हा देतो देतो. दल 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 दल. जाऊ लाग तिकडे. मी काय पाडायला का आपल्या डोसक्यात. ती मागायला मग आपल्याला तिला द्या नको. तुझ्या डोळा उघडत नको. असं बघायला ती हॅलो हॅलो बेबी हॅलो. हॅलो हॅलो का. हॅलो हॅलो का. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो का. पहिला तिथे हॅलो हॅलो का. कसं गोल गोल फिरायला. बाबा कोण आहे कोण आहे कोण आहे. त्या बाळाला दे. मी तुला देत नाही. मी त्या बाळाला देतो. बघ त्या बाळाला. गोल फिरायला.